सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पार्लरमध्ये मेनिक्युअर कशा प्रकारे करतात, कोणत्या स्टेप्स वापरतात, तर हे सगळं मी तुम्हाला A to Z याची सर्व इन्फॉर्मेशन आज सांगणार आहे। तर स्टेप बाय स्टेप मेनिक्युअर कसे करतात याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला शेअर केला आहे। तर तो संपूर्ण पहा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आपण पाहूया मेनिक्युअर कशा प्रकारे करतात, मेनिक्युअर करण्याचे काय फायदे असतात, मेनिक्युअर कोणाला करावे, मेनिक्युअर कोणाला करू नये, ही सगळं डिटेल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग आपण पाहूया। तर मेनिक्युअरसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार हे तुम्हाला मी आता सांगते। तर अशा प्रकारची मेनिक्युअर पेडिक्युअरची किट मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जाते। तर आणि माझ्याकडे ही अजून ॲरोमा मॅजिकची सुद्धा मेनिक्युअर पेडिक्युअरची किट आहे। हे थोडं ज्यांना ॲडव्हान्स मेनिक्युअर पेडिक्युअर करायचं असतं त्यांना हे आम्ही वापरतो आणि ही एक नॉर्मल मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी ही किट वापरली जाते। त्याचप्रमाणे हे आहे नेल पेंट रिमूव्हर, हे आहे हँड सॅनिटायझर, नंतर कॉटन लागेल, आपल्याला शॅम्पू लागेल आणि अशा प्रकारचे हे इन्स्ट्रुमेंट्स मिळतात ज्याच्याने आपण म्हणजे नेल्समधली जी क्लिनिंगसाठी आपण हे वापरू शकतो। नेल्सला शेप देण्यासाठी, नेल्सचं क्लिनिंग करण्यासाठी आपण हे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचे आहे। तर हे सुद्धा आपल्याला मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी खूप गरजेचे आहे। तर पार्लरमध्ये तुम्ही अशा प्रकारे मेनिक्युअर पेडिक्युअर करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी देखील मेनिक्युअर पेडिक्युअर करू शकता। अशा प्रकारे किट आणून, थोडंफार साहित्य आणून तुम्ही घरच्या घरी देखील मेनिक्युअर करू शकता। तर ते कसं करायचं, अगदी पार्लर तुम्हाला घरच्या घरी अगदी पार्लरसारखं नाही जमणार, पण थोडेफार स्टेप्स घेऊन तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता। तर ते कशा प्रकारे करायचं आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चल तर मग आपण पाहूया मेनिक्युअर कसे करायचे। तर मैत्रिणींनो, हा आहे मेनिक्युअर पेडिक्युअरचा टब। यामध्ये मी आता डिटॅन शॅम्पू टाकते आहे, जेणेकरून आपल्याला टॅनिंग काढण्यास खूप चांगली मदत होईल। तर सर्वप्रथम आपल्या नेल्सवरती जी आधीची नेल पेंट लावलेली असते ती नेल पेंट रिमूव्हरच्या साहाय्याने क्लीन करून घ्यावी। सगळं स्वच्छ नेल्स जे आहे ते कॉटनने पुसून घ्यावे, पूर्णपणे नेल पेंट काढून टाकावी। नंतर नेल कटरच्या साहाय्याने जे एक्स्ट्राचे नेल्स वाढलेले आहेत ते कट करून घ्यावे। फक्त सांभाळून कट करावे, कारण की अगदी खूप आतपर्यंत नेल्स कट करू नये। नंतर नेल फायलरच्या साहाय्याने व्यवस्थित नेल्सला शेप द्यावा, फायलिंग करून घ्यावी, त्याला असा गोलाकार आकार द्यावा, जेणेकरून आपले नेल्स कुठे अटकणार नाहीत किंवा खरचटणार नाही। नंतर त्यावरती क्युटिकल क्रीम लावून घ्यावी। क्युटिकल क्रीम लावल्यामुळे नेल्सवरती जी डेड स्किन असते किंवा जाड स्किन आलेली असते ती मऊ होण्यास मदत होते, ती लूज होते। आणि मग त्यानंतर आपला हात हा पाण्यामध्ये पूर्णपणे भिजवायचा आहे। अगदी खांद्यापर्यंत हात संपूर्ण पाण्याने ओला करून घ्यायचा। टबमधील पाणी अगदी नॉर्मल थोडेसे असे गरम झालेले असते। नंतर हे किटमधील क्लिन्झर आहे ते थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन त्याने पूर्ण हातावरती क्लिन्झिंग करून घ्यावे। खालून वरच्या दिशेने व्यवस्थित प्रेशर देत थोडे थोडे क्लिन्झिंग करून घ्यावे, जेणेकरून हातावरची जी धूळ, माती किंवा डर्ट असते ती निघून जाते। आता हे किटमधील जेल आहे हे सुद्धा घेऊन
पूर्ण हाताला जेलने सुद्धा स्क्रब करून घ्यावे. हा जेल स्क्रब आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर आपण स्क्रबिंग करून घ्यावे. हलका प्रेशर देत देत व्यवस्थित हातांना स्क्रबिंग करून घ्यावे, जेणेकरून डेड स्किन खूप छान प्रकारे निघते आणि आपले हात स्वच्छ होण्यास खूपच मदत होते. हातांवरचा जो काळपटपणा असतो तो बऱ्यापैकी कमी होतो. बोटांनासुद्धा छान असे रब करावे. मनगटावर, बोटांवर, तळव्यांवर जेलने चांगले रब करून घ्यावे. तिथला काळपटपणा दूर होण्यास मदत होते यामुळे. बोटांनासुद्धा असा गोलाकार मसाज देत चांगले स्क्रबिंग करून घ्यावे. त्यानंतर जे मॅनिक्युअरचं तुम्हाला किट मी दाखवलं होतं तेथील एक एक इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण नेल्सची क्लिनिंग करायची आहे. ह्या इन्स्ट्रुमेंटने आपण नेल्सच्या जी डेड स्किन आलेली असते नेल्सवरती ती काढून घ्यायची, कट करून घ्यायची आणि पुशरच्या साहाय्याने जी स्किन असते ती पाठीमागे पुश करायची, जेणेकरून आपल्या नेल्सचा आकार पण मोठा दिसतो. नंतर हा छोटासा ब्रश आहे, त्यावर थोडं क्लिन्झिंग घेऊन ते नेल्स पण अशा ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ घासून घेतले. आपण क्युटिकल क्रीम लावल्यामुळे पटकन ती डेड स्किन रिमूव्ह होते. नंतर हे ऑरेंज स्टिक म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते सुद्धा नेल्सच्या आती जी डर्ट असते, घाण असते ती काढायची आहे कॉटनच्या साहाय्याने. म्हणजे आपले नेल्स जे आहे ते आतूनसुद्धा एकदम स्वच्छ होतात. नंतर हे बफरिंग करून घ्यावे. आपण आधी फायलिंग करून घेतली होती, त्यानंतर बफरिंग करून घ्यावे, जेणेकरून नेल्सला छान अशी शाईन येते, नेल्स हे सॉफ्ट होतात. हे मसाज क्रीम आहे किटमधील. आता ह्या क्रीमच्या साहाय्याने आपल्याला हँड्सला मसाज करायचा आहे. तर मॅनिक्युअरचा मसाज कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पहा. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण मसाज कसा करावा, कशा स्टेप्स घ्यावा हे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे. तो व्हिडिओचा तुम्ही नक्की बघा. हातांना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे मूवमेंट करायचे आहे. याने आपल्या दुखऱ्या हातांना आराम मिळतो. जे व्हेन्स असतात त्या मोकळ्या झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पण चांगले होते. ज्यांना जॉईंट पेन वगैरे आहे त्यांनासुद्धा खूप छान मसाज केल्यामुळे आराम मिळतो. बोटांनासुद्धा अशा प्रकारे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहे. नंतर ही शेवटी डिटॅन क्रीम मी हाताला लावते. डिटॅन क्रीममुळे अजून छान प्रकारे टॅनिंग निघून जाते. हे डिटॅन क्रीम 5 ते 10 मिनटं ठेवून नंतर वॉश करून घ्यावे. तर अशा प्रकारे हा फायनल रिझल्ट आहे. बघा किती सुंदर आणि स्वच्छ क्लीन असे हात दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. थँक्यू.